आता पाहणार आहोत सविस्तर बातमी। करमाळा येथील पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार या पथकाने सरकारी वाहन आणि खाजगी वाहनासह पोपळज रोडवर सापळा रचून त्यांना मिळालेल्या या माहितीवरून एक इसम त्याच्या हातामध्ये काळ्या रंगाची रेक्झिनची बॅग घेऊन रोडच्या बाजूला दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास उभा असलेला दिसून आला। त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानं त्याचं नाव गौरव प्रकाश माल्हीकर, वय 23 वर्ष, राहणार दत्तनगर, पुणे, मूळगाव गेवराई, जिल्हा बीड असं असल्याचं सांगितलं। त्याची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या बॅगची तपासणी केली। त्यामध्ये एकूण 2,58,250 रुपये किमतीचा गांजा निळ्या रंगाच्या प्लास्टिक बॅगमध्ये, तसंच खाकी रंगाच्या कागदामध्ये पॅक केलेला आणि हिरव्या रंगाची पानं, फुले, काड्या, बिया असलेल्या अशा वर्णनाचा एकूण 10 किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा त्याच्याकडे मिळाला। यानंतर पंचासमक्ष पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी हा गांजा जप्त करून गौरव प्रकाश माल्हीकर, वय 23 वर्ष, राहणार दत्तनगर, पुणे, मूळगाव गेवराई, जिल्हा बीड याला गुन्ह्याच्या कामी ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध सरकारतर्फे पोलीस नाईक वैभव राजेंद्र ठेंगल यांनी फिर्याद दिली। नमस्ते, मी पी. रणजित माने, करमाळा पोलीस ठाणे। काल दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी आमच्या पोलीस ठाणे मधील पोलीस नाईक वैभव राजेंद्र ठेंगल यांना एक बातमी अशी मिळाली होती की करमाळा पोलीस ठाणे हद्दीमधील कुंभेज फाटा इथं एक व्यक्ती काही गांजासारखी नशा करणारे पदार्थ विकण्यासाठी येणार आहे। सदरच्या माहितीवरून आम्ही सापळा रचलेला होता। त्या रचलेल्या सापळ्यावरून सदर वर्णनाच्या व्यक्तीला ताब्यात घेतला असता त्याच्याकडे त्याची बॅग, काळ्या रंगाची बॅग चेक केली असता त्यामध्ये साधारण 10 किलो गांजा मिळून आलेला आहे। त्या व्यक्तीचं नाव गौरव प्रकाश माल्हीकर असं असून तो मूळचा गेवराई, जिल्हा बीड येथील रहिवासी असून सध्या तो दत्तनगर, पुणे येथे राहत आहे। सदर आरोपीला सध्या अटक केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। आणि सदरची जी कामगिरी आहे ती आमचे पोलीस अधीक्षक सर श्री अतुल कुलकर्णी सर, आमचे ऍडिशनल एसपी सर श्री प्रीतम यावलकर सर, डीवायएसपी सर श्री अजित पाटील सर, श्री नारायण शिरगावकर सर, अकलूज डीवायएसपी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे। साधारण 2,58,250 रुपयांचा 10 किलो गांजा जप्त केलेला आहे। या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर करत आहेत। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसंच अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर, पोलीस सब इन्स्पेक्टर पाखरे, एएसआय शिंगारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल लोहार, पोलीस अंमलदार, पोलीस नाईक वैभव ठेंगल, पोलीस नाईक मनीष पवार, पोलीस शिपाई काझी, पोलीस शिपाई रणदिल शिंदे घटकुळ, पोलीस कॉन्स्टेबल दहीहंडे, पोलीस कॉन्स्टेबल येवले आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल नितीन चव्हाण यांनी पार पाडली। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।